नमस्कार ॲस्पिरंट, वेलकम टू शैलेश नोटबुक चॅनल. तर इथे आपण MST-CET मॅथेमॅटिक्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच MCQ प्रॅक्टिस इझी पद्धतीने शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट टुडेज प्रॅक्टिस सेशन. हॅलो, तर क्वेश्चन रीड करूया. इफ अ रँडम व्हेरिएबल x हॅज अ PDF f of x विच इज इक्वल टू ax² 2 + bx आणि xची रेंज तुम्हाला दिलेली आहे 1 and 3च्या मध्ये. म्हणजेच x इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 3 अँड तुम्हाला अजून एक दिलेलं आहे की f(2) विच इज इक्वल टू 2 असेल. देन तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, तर व्हॅल्यू ऑफ a अँड b रिस्पेक्टिव्हली काय असतील. तर हे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. याचं सोल्युशन कसं येईल बघा. सोल्युशनमध्ये तुम्हाला हे जे रँडम व्हेरिएबल x दिलेलं आहे ते PDF आहे. PDF म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ही कंटिन्युअससाठी असते. म्हणजेच तुमचं हे जे रँडम व्हेरिएबल आहे ते कंटिन्युअस आहे. म्हणजेच तुमचं हे जे फंक्शन आहे ते कंटिन्युअस फंक्शन आहे. बरोबर. मग कंटिन्युअस फंक्शनमध्ये एक पॉइंट नोट करा की कंटिन्युअस फंक्शनची प्रोबॅबिलिटी ही इंटिग्रेट करून येते. मग त्याच्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगला सोल्युशनमध्ये इंटिग्रेशन करावं लागेल. मग इंटिग्रेशनची रेंज काय येणार, तर इंटिग्रेशनच्या लिमिट्स काय येणार, तर इंटिग्रेशनची लोअर लिमिट येणार 1 आणि अप्पर लिमिट येणार 3. बरोबर. लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 3, f ऑफ x विच इज इक्वल टू 1. बरोबर. मग तुम्हाला आता फंक्शन f ऑफ xच्या जागी हे जे फंक्शन आहे हे तुम्हाला पुट करायचे आणि इंटिग्रेट करायचे, राईट. मग ax² अपॉन 2 प्लस bx इंटू dx बरोबर विच इज इक्वल टू 1. मग सिम्पल आता तुम्हाला इंटिग्रेशन करण्यासाठी हे जे इंटिग्रेशन आहे ते दोन्ही टर्म्सला अप्लाय करा. म्हणजे ax इंटिग्रेशन ऑफ 1:3 ax² अपॉन 2 प्लस dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1:3 bx dx विच इज इक्वल टू 1. नाव आता कॉन्स्टंट टर्म कोणत्या आहेत, तर या ज्या टर्म आहेत ना a/2 विच आर कॉन्स्टंट टर्म आणि इथे b ही कॉन्स्टंट टर्म आहे. मग त्या दोघांना यांना बाहेर काढायचं इंटिग्रेशनच्या. मग a/2 इंटिग्रेशन 1/1:3 x² dx बरोबर. पुढे प्लस याच्यामधून b बाहेर निघालं कॉन्स्टंट 1:3 x dx विच इज इक्वल टू 1. आता तुम्हाला इंटिग्रेशन करायचंय, तर इंटिग्रेशन x² इंटिग्रेशन तुम्हाला इंटिग्रेशन येतच असेल. कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज येईल a/2. x² इंटिग्रेशन काय येतं, तर x³ 3 आणि लिमिट्स काय आहे 1:3 प्लस b कॉन्स्टंट टर्म x इंटिग्रेशन पाठी बघा. x इंटिग्रेशन काय येतं x²/2 बरोबर. x²/2 लिमिट काय आहे याची 1 आणि 3. आता तुम्हाला सिंपल इंटिग्रेशन हे कसं आलं जर माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो. तर x⁴n असेल तर त्याचं इंटिग्रेशन x⁴n+1 अपॉन n+1 म्हणजेच काय, तर ज्याची पॉवर आहे त्याच्या पॉवरमध्ये एक ॲड होतं आणि ती पॉवर डिनॉमिनेटरला येते जेव्हा x व्हेरिएबल असेल तेव्हा त्याचं इंटिग्रेशन. मग सेम इथेच तसंच झालं की x ची पॉवर 2 आहे, 2 मध्ये एक पॉवर ॲड झाली 3 आणि ती पॉवर डिनॉमिनेटरला आली म्हणजे x³ विच इज द इंटिग्रेशन ऑफ x². सिमिलरली इथे xची पॉवर 1 आहे, मग याच्यात अजून एक पॉवर ॲड झाली x², मग 2 पॉवर डिनॉमिनेटरला आली x²/2. हे सेम इंटिग्रेशन झालं इथे. आता तुम्हाला काय करायचे, त्याच्या लिमिट्सच्या व्हॅल्यू आहेत त्या पुट करायचे याच्यामध्ये. मग त्या कशा करणार, तर a/2 सिम्पली आधी हायर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट होते बरोबर. मग अप्पर लिमिट काय आहे 3 आहे, मग 3 पुट केलं इथे 3³ मायनस लोअर लिमिट काय आहे 1³ 3
ए बॉक्स कंप्लीट झालं. बी पुढे कंटिन्युएशन करा याचंही सेम. आन्सर फाइंड आउट नेक्स्ट स्टेपमध्ये करा. आधी हे स्टेप कंप्लीट करा. इथे 3 अपर लिमिट आहे. 3चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर लिमिट 1चा स्क्वेअर अपॉन 2. राईट. नाव नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, तर 3चा स्क्वेअर काय येतं, तर येतं 3चा स्क्वेअर 27 अपॉन 3 मायनस 1चा क्यूब, सॉरी 3चा क्यूब काय आहे 27 अपॉन 3. पुढे 1चा क्यूब 1 ॲज इट इज अपॉन 3. नेक्स्ट स्टेपमध्ये नेक्स्ट याच्या पुढे 3चा स्क्वेअर 9 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2. आता सिम्पली सबट्रॅक्शन करायचे तुम्हाला. यांचे बेस सेम आहेत बघा. या दोघांचाही बेस सेम आहे, याचाही बेस सेम आहे. बेस कॉमन लिहायचा. 27 मधून न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची. 27 मायनस 1 26. पुढे बी बेस कॉमन लिहिला. 9 मायनस 1 8. नाव याला थोडंसं रिड्यूस करू शकतो ना आपण. 2 1 जा 2, 2 1 जा 2 3 जा. पुढे 2 1 जा 2 4 जा. म्हणजेच हे काय बनलं आता, जर तुम्ही बघितलं तर हे 13 a अपॉन 3 आणि इकडे 4b विच इज इक्वल टू 1 आहे हा इथे. मग आपण लिहायचं राहिलं, इथे काय आहे 1 आहे इक्वलला. मग आता हे तुमचं इक्वेशन आलं हे एक, बरोबर. मग हे जे एक इक्वेशन आलं तुमचं, असंच तुम्हाला अजून एक इक्वेशन बनवायचंय. कशाच्या बेसिसवर, तर f(2) विच इज इक्वल टू 2 याच्या बेसिसवर एक इक्वेशन बनवायचे. चला पटकन बनवूया आपण. तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन आहे f(2) विच इज इक्वल टू 2 गिवन. पण तुमचं फंक्शन काय आहे, f(x) फंक्शन काय आहे, तर ax² बाय 2 प्लस bx हे तुमचं फंक्शन आहे. मग आता सिम्पली एक्सच्या जागी 2 पुट करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. देअरफॉर a एक्सच्या जागी येणार 2² अपॉन 2 प्लस b इंटू 2 विच इज इक्वल टू काय आहे, तर 2 आहे बरोबर. मग आता याला थोडं सिम्प्लिफाय करा. 2चा स्क्वेअर काय येणार, तर 2चा स्क्वेअर येणार 4 अपॉन 2 प्लस 2b विच इज इक्वल टू 2. याला थोडंसं रिड्यूस करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2a प्लस 2b विच इज इक्वल टू 2. नाव टेकिंग 2 कॉमन घेतला तर a प्लस b विच इज इक्वल टू 2. आता लेफ्ट हँड राईट हँडचा 2 कॅन्सल होईल. मग राहिलं काय इथे, तर a प्लस b विच इज इक्वल टू 1. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. तुम्हाला आता इक्वेशन 1 आलं, इक्वेशन 2 आले आणि हे दोन्ही इक्वेशन लिनियर आहेत. म्हणजेच तुम्ही इथे बाय युजिंग सायमल्टेनियस मेथड ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. बाय नेक्स्ट स्लाइडवर बघूया आपण काय करणार, तर बाय युजिंग सायमल्टेनियस method we get by using simultaneous method. फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, 13a अपॉन 3 प्लस 4b विच इज इक्वल टू 1 आणि a प्लस b विच इज इक्वल टू 1. इक्वेशन 1 आहे आणि हे तुमचं इक्वेशन 2 आहे, बरोबर ना. हेच आहेत ना इक्वेशन्स. चेक करा एकदा. 13a अपॉन 3 प्लस 4b विच इज इक्वल टू 1, a प्लस b विच इज इक्वल टू 1. राईट. हे तुमचे इक्वेशन्स 1 and 2 आले. पण आता तुम्हाला सायमल्टेनियसली मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर इथे 4b आहे, तर यालाही 4b बनवू शकतो आपण. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/4. मग सेम स्टेप करायची, मल्टिप्लाइंग
equation 2 by 4. We get what we get? 4a plus 4b, which is equal to 4. This is our equation number 3. Now, आता इक्वेशन 1 and इक्वेशन 3 मध्ये 4b कॉमन टर्म आहे, मग त्याला आपण कॅन्सल आउट करू शकतो बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3. मग आता काय करणार? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3 we get काय भेटणार आपल्याला? तर आधी आपण थर्ड इक्वेशन लिहूया. 4a plus 4b which is equal to 4 minus 13a upon 3 plus 4b which is equal to 1. नाव जेव्हा तुम्ही सबट्रॅक्टिंग करता सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये तेव्हा एक लक्षात ठेवायचं, या टर्म्सची लास्टच्या टर्मचं साइन चेंजेस होतात. याचं मायनस होणार, याचं प्लस आहे मायनस होणार, याची प्लस आहे मायनस होणार, राईट. आता हे प्लस मायनस विल गेट 4b गेट कॅन्सल आणि इथे राहणार 4 minus 1 3 आणि इथे तुमचं इक्वेशन काय राहणार? तर 4a minus 13a upon 3. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचंय, तर ते आपण इथे करूया की याला थोडंसं असं लिहूया आपण. सॉरी, काय झालं हे सेपरेट लिहूया. 4a minus 13a upon 3 which is equal to. आता याचा बेस काही नाही म्हणजे 1 अज्युम करून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो बेस सेम करण्यासाठी. 4 3 जा 12 12a minus 13a upon 3 1 जा 3 which is equal to 3. 12a मधून 13a गेले किती राहतात? तर minus a upon 3 which is equal to 3. Therefore या 3 ला इथे डिवाइडला आहे तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजेच -a which is equal to 9 आणि a is equal to साइन चेंज झाली की -9. a is equal to -9. आपल्याला काय आलं? तर a ची व्हॅल्यू काय आली? तर -9 आली, राईट. आता b ची व्हॅल्यू काय येईल? तर सिम्पली काय करणार तुम्ही? पुट a is equal to -9 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट कराल? सिंपल इक्वेशन असेल त्याच्यातच पुट करा ना. आता हे सगळ्यात सिंपल इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये पुट करा आणि a ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. a plus b which is equal to 1. a plus b which is equal to 1. Put in equation 2. इक्वेशन 2 आहे ना. Then we get आता इथे -9 plus b which is equal to 1. Then b is equal to 1. हे जे -9 आहे ते is equal to च्या या साईडला गेल्यावर +9 होणार आणि b ची व्हॅल्यू आली 10. Therefore b is equal to 10. म्हणजेच तुमची a ची व्हॅल्यू आली -9 आणि b ची व्हॅल्यू आली 10. मग हे ऑप्शन नंबर कोणता आहे? चेक करा. a आणि b च्या व्हॅल्यूज तुम्हाला आल्या. मग ऑप्शन नंबर a इज अ -9 and b इज अ 10. हा ऑप्शन तुमचा आहे b, विच इज ऑप्शन नंबर b. हा तुमचा राईट आहे, बरोबर. मोर सच प्रॅक्टिस व्हिडिओज पाहण्यासाठी शैलेश नोटबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.